नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या आणि शिखर शिंगणापूर प्रतिरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबीड येथील जागृत इच्छापूर्ती महादेव मंदिरात दिनांक 24 ऑगस्ट रोजी शंभू ग्रुप नायगाव यांच्या वतीने गोदावरी जल अभिषेक, पूजा आरती, मंदिर सजावट आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। पवित्र श्रावण महिन्यानिमित्त गेल्या 1 महिन्यापासून शंभू ग्रुपचे 55 ते 60 तरुण दररोज बळेगाव येथील गोदावरी नदीतून पायी पवित्र जल आणून महादेवाचा जलाभिषेक करत आहेत। यासोबतच कावड यात्रा आणि फराळ वाटप असे विविध उपक्रम महिनाभर राबविण्यात आले। श्रावण महिन्याची सांगता म्हणून 24 ऑगस्ट रोजी पहाटे महादेवाचा गोदावरी जल अभिषेक, बेल अर्चना, मंदिर सजावट आणि महाप्रसादाने श्रावण महोत्सवाची सांगता होणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंभू ग्रुप नायगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे। बम ओले बम बम ओले बम बम ओले। जय श्री राम, 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 जय श्री राम। पार्वती पते शिवार महादेव। मी शंभू ग्रुप अध्यक्ष विश्वनाथ राजेंद्र मेडेवार। आज आमचे 3 वर्ष चालू आहे। दरवर्षी आम्ही गंगाजल श्री क्षेत्र बळेगाव येथील गोदावरी गंगा येथून जल घेऊन पवित्र गगनबीड महादेव मंदिर त्या ठिकाणी आम्ही दर 1 महिना अभिषेक करतो। सकाळी आमचा रोजचा 49 किलोमीटरचा प्रवास आहे। जवळपास 40 ते 50 युवक या माध्यमातून जोडलेले आहेत। आम्ही पूर्ण 1 महिना जलाभिषेक करतो। आमचा वर्ष जरी 3रा असला तरी कावड यात्रेचा 2 वर्ष आम्ही कावड यात्रा चालू केली आहे। या वर्षी थोडं कावड यात्रेमध्ये स्पेशल करायचं काय म्हणजे 108 कावड भव्य काढलो होतो आम्ही। त्याच्यामध्ये खूप शिवभक्तांचा समावेश होता आणि भरभरून उत्स्फूर्त मिळाला आहे आम्हाला। यालेल्या आता 24 ऑगस्टला आम्ही पुन्हा बळेगाव येथे जाऊन जलाभिषेक घेऊन पवित्र स्थान आमचं गगनबीड येथे अभिषेक करणार आहोत। त्यानंतर तिथे पूर्ण मंदिर सजावट, डेकोरेशन पूर्ण आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तरी शिवभक्तांना सर्वांना एवढीच विनंती आहे, सर्वजण त्या दिवशी उपस्थित राहावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आमच्या शंभू ग्रुप आयोजित आमच्या सर्व शंभू ग्रुपकडून त्यांना आमंत्रण की त्यांनी उपस्थित राहावे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।